हरी. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळी विण शक्ती बोलू नये. कैसेने दैवत प्रसन्न त्वरित उगारा हे निवांत शिन शिवाया. आज चिंतनासाठी घेतलेला अभंग श्री संत जगद्गुरु विश्वगुरु विश्वमौली साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठ या प्रकरणातील 4थ्या क्रमांकाचा अभंग आहे. आणि श्रावण मासाच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम श्री संत माधवबुवा शंबाळे संस्थान हर्सद या ठिकाणी आपण श्रवण करतो आहोत. आणि काल याच अभंगावर आपण पहिल्या चरणावर थोडंसं चिंतन केलं. भावा वाचून भक्ती घडणं शक्य नाही आणि भक्ती वाचून मुक्ती प्राप्त होणं शक्य नाही. कसं तर त्याला दृष्टांत महाराजांनी दिलेला आहे. जसं बळच अंगामध्ये नाही आणि शक्तीच्या गोष्टी बोलू नये, त्याप्रमाणे भावाशिवाय भक्ती बोलू नये आणि भक्तीशिवाय मुक्ती बोलू नये, अशा प्रकारचा विषय आपण काल सांगितला. भाव कशाला म्हणावं त्याचंही काल आपण थोडक्यात विश्लेषण केलं. वेगवेगळ्या प्रकारचे भाव आपल्या अंतःकरणामध्ये असतात आणि त्यातल्या कोणत्या तरी एका भावाचा आश्रय करून आपण त्या भगवंताची भक्ती करावी, अशा प्रकारचं काल आपण विश्लेषण ऐकलं. आणि त्या भावाच्या योगानेच, त्या भक्तीच्या योगानेच मुक्ती प्राप्त होते, असं जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याच्यावर आपण थोडासा आक्षेप घेतला, शंका व्यक्त केली की भक्ती हे एक प्रकारचं मानसिक कर्म आहे, भाव हा सुद्धा मानसिक कर्म आहे आणि वरवरून केल्या जाणारी भक्ती हे शारीरिक कर्म आहे. आणि कर्माच्या योगाने सर्व जे फळं प्राप्त होतात ते नाशिवंतच फळं प्राप्त होतात, असं आपण काल चिंतन केलं. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. कर्मधर्माने प्राप्त होणारे जे फळ असतात ते सर्वच्या सर्व नाशिवंत असतात, अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे. जसं कर्माने प्राप्त होणारे या विश्वातले सस्याधिक फल म्हणजे धान्याधिक फळ जसे नाशिवंत आहेत, तसेच यज्ञाधिक क्रियेच्या द्वारा प्राप्त होणारे परलोकातले फळ सुद्धा नाशिवंतच आहे, असं आपल्याला पाहायला मिळतं. यज्ञाने प्राप्त होणारा स्वर्गलोक हा नाशिवंत आहे की अविनाशी आहे? नाशिवंतच आहे. कारण स्वर्गाला गेलेला इंद्रदेव पुण्य संपल्याच्या नंतर त्याला पुन्हा खाली या मृत्यूलोकामध्ये यावं लागतं, अशा प्रकारचे प्रमाण आपल्याला बघायला मिळतं. क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती, असं भगवान गीतेमध्ये सांगतात. ते तम त्वा स्वर्गलोकम विशालम, क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. विशाल अशा प्रकारचा स्वर्गलोक, पुण्यवान असलेले लोक, इंद्राधिक लोक भोग भोगत असतात स्वर्गामधले, दिव्य अशा प्रकारचे भोग भोगतात की ज्या स्वर्गलोकामध्ये केवळ अमृताच्या दर्शनाने तहान भूक निवारण होते. तहान भूक निवारण करण्याकरता त्यांना काहीही खावं लागत नाही, प्यावं लागत नाही. आणि खावं प्यावं लागत नाही म्हणूनच त्यांना मलमूत्रादिकांचे विकार सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये उत्पन्न होत नाही. त्यांच्या शरीराला घाम कधी येत नाही. दिव्य प्रकाशमय अशा प्रकारचे त्यांचे शरीर असतात. त्याचप्रमाणे त्या शरीराचा जमिनीला स्पर्श कधी होत नाही.
असंही ग्रंथात वर्णन केलेलं आहे. एखाद्या वेळेस स्वर्गातले देव जर आपल्याला भेटायला आले तर हे देवच आहेत असं कशावरून ओळखायचं? तर ज्याचे पाय जमिनीला टेकत नाहीत तो देव आहे. ज्याच्या डोळ्यावरच्या पापण्या उघडझाप आपल्यासारख्या करत नाहीत ते देव आहेत. आणि ज्यांच्या शरीराची सावली पडत नाही ते देव आहेत. अशा प्रकारचे काही चिन्ह महाभारतामध्ये नळ राजाची कथा सांगत असताना व्यास महाराजांनी सांगितलेली आहे. तर अशा प्रकारचे दिव्य भोग भोगणारे ते देव. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वर्गाचं खूप सुंदर वर्णन केलं. ऐरावतासारखं वाहन बसायला आहे, अमृतपान करायला आहे. ज्या ठिकाणी दिव्य अशा प्रकारच्या त्या स्त्रिया त्यांचं मनोरंजन करण्यासाठी असतात, अशा प्रकारचे ते दिव्य भोग भोगणारे देव लोक सुद्धा मग तया पुण्याची पौटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोक. पुण्य संपलं रे संपलं की इंद्रपणाची उटी त्यांची उतरायला लागते, कमी कमी होत जाते. जसं पुण्य संपत येतं तसतसं त्यांच्या शरीरावरची ती इंद्रपदाची उटी नाहीशी व्हायला लागते. आणि नाहीशी होता होता एक दिवस ती उटी पूर्णपणे संपून जाते आणि त्या इंद्रदेवाला पुन्हा मनुष्य रूपामध्ये किंवा पशुपक्षाच्या रूपामध्ये मृत्यू लोकामध्ये परत यावं लागतं. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंते, मग तया पुण्याची पौटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जैसे वेश्या भोगी कवडा वेचे, मग दारही चेपून येतीचे, तैसे लाजीरवाणे दीक्षिताचे. काय सांगू ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जसं एखादा वेश्याभोगी माणूस असतो, जोपर्यंत पैसा जवळ आहे, जोपर्यंत धन जवळ आहे, तोपर्यंतच ती वेश्या त्याला बोलत असते, त्याला घरला येऊ देत असते. ज्या दिवशी त्याच्या जवळचा कवडा समाप्त होतो, वेश्याभोगी कवडा वेचे, कवडा म्हणजे पैसा, कवडी कवडी सगळं ती त्याच्याजवळचं हिरावून घेते. आणि ज्यावेळेस सगळा पैसा खर्च होऊन जातो, याच्याजवळ एक कवडी सुद्धा शिल्लक राहत नाही, त्या दिवशी मग दारही चेपून येते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दाराला जाऊन त्या दारावरची बेल सुद्धा वाजवण्याचा हक्क त्याला राहत नाही, त्या दारावरची साखळी वाजवण्याचा हक्क सुद्धा त्याला राहत नाही. ऐसे लाजीरवाणे दीक्षिताचे काय सांगू. ज्ञानेश्वर महाराजांनी अशा प्रकारे त्या स्वर्गभोगाची निंदा केलेली आहे. म्हणजे एकंदरीत तो स्वर्ग लोक सुद्धा काय आहे, नाशिवंत आहे. ब्रह्मलोकही नाशिवंतच आहे, कारण ब्रह्मदेवाचंही आयुष्य आपल्याला ऐकायला मिळतंय. आता सध्या ब्रह्मदेवाचं 51वं वर्ष चालू आहे. 51व्या वर्षातला पहिलाच दिवस चालू आहे. आणि पहिल्या दिवसामध्ये जे 14 इंद्रदेव होत असतात एका दिवसामध्ये, त्यातले 6 इंद्रदेव संपलेले आहेत आणि 7वा इंद्रदेव सध्या चालू आहे. 7वं मनवंतर चालू आहे. 14 मनु होत असतात. देहाचे पुरंदर 14 जाती असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं. तर त्या 14 पुरंदरापैकी 6 पुरंदर संपलेत आणि 7वं पुरंदर सध्या इंद्र चालू आहे. वैवस्वत मनवंतर असं त्याचं नाव आहे. आणि त्या वैवस्वत मनवंतरातलेही 71-72 महायुग व्हायला पाहिजे. त्यातले 27 महायुग संपलेले आहेत आणि 28व्या महायुगातलं सध्या कलियुग चालू आहे. अशा प्रकारचा हा त्या ब्रह्मदेवाच्या आयुष्याचाही हिशोब आहे. म्हणजे ब्रह्मदेवाचंही आयुष्य जरी खूप मोठं असलं तरी पण ते संपणारं आहेच आहे. आणि ब्रह्मलोक म्हणजे उपासनेचं फळ आहे. उपासना करणारे लोक ब्रह्मलोकाला जातात. आणि मग शारीरिक कर्म करणारे, ज्ञानिक कर्म करणारे, मानसिक कर्म उपासना करणारे
हे ज्या लोकाला जातात ना ते लोकही नाशिवंतच आहेत. अशा प्रकारे कर्माचं फळ काय आहे ते कर्म शारीरिक असो या मानसिक असो ते नाशिवंतच आहे. आणि तुमचा मोक्ष तर या नाशिवंत फलामध्ये येत नाही, तो अविनाशी आहे. एकदा मोक्ष मिळाला रे मिळाला की मिळालाच, तो पुन्हा कधी हाताचा सुटून जात नाही. अविनाशी ते ब्रह्म आहे. एकदा ब्रह्म प्राप्त झाल्याच्या नंतर त्या ब्रह्माचा कधी विनाश होत नाही. अशा प्रकारचं ते ब्रह्म अविनाशी ब्रह्म प्राप्त होणे म्हणजे मोक्ष प्राप्त होणे. मग अशा प्रकारचं हे अविनाशी फळ नाशवंत असलेल्या कर्माच्या द्वारा कसं काय प्राप्त होऊ शकेल, अशा प्रकारची शंका आपण काल व्यक्त केली. तर त्याचं उत्तर असं आहे की भक्ती म्हटल्याच्या नंतर भक्ती हे केवळ शारीरिक आणि मानसिक कर्म आहे एवढंच आपल्याला त्या भक्तीचा अर्थ घेता येत नाही. भक्ती त्याच्याही पेक्षा पुढची गोष्ट. भक्ती हे अव्यभिचारी भक्ती म्हणून जिचं वर्णन भगवान गीतेमध्ये करतात. 14व्या अध्यायामध्ये अव्यभिचारी भक्तीचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्या अव्यभिचारी भक्तीचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, सोनियाची टीक सुवर्णासी लागली देख. जसं एखादा सोन्याचा थोडासा टिकला असावा आणि मोठ्या सोन्याच्या गोळ्याला लढीला ते चिटकवावा. मग आता ते दोन्ही जसे एक खूपच होऊन जातात. कोण चिटकवलेला ते टिकला आहे, थोडंसं एक कणभर सोनं आहे, आणि ते दुसरं ज्याला चिटकवलंय ते वेगळं कोणतं सोनं आहे मोठं, त्याचा जसा अंतरच शिल्लक राहत नाही. जोपर्यंत एखादा थेंब समुद्रामध्ये पडत नाही तोपर्यंत थेंब वेगळा आणि समुद्र वेगळा असं आपल्याला पाहायला मिळतं. पण ज्यावेळेस तो आपल्या हातातला पाण्याचा थेंब समुद्रामध्ये पडतो त्यावेळेस समुद्र कोणता थेंब कोणतं ओळखू येते का हो? नाही ओळखू येत. दोन्ही जसे एक रूपतेला प्राप्त होऊन जातात. बुद्धिभेदाचा अरिसा जया हातोनी पडिला विरेशा, तो प्रतिमुखाभासा मुकला जेवी. ज्ञानेश्वर म्हणतात बुद्धिभेदाचा अरिसा जया हातोनी पडिला विरेशा. बुद्धिभेद म्हणजे ब्रह्म एक आहे आणि मी एक आहे अशा प्रकारची भिन्नता आपल्या बुद्धीमध्ये जे घर करून बसलेली आहे त्यालाच बुद्धिभेद असं म्हणायचं. आणि हा बुद्धिभेदाचा आरसा ज्याच्या हातून गळून पडलाय त्या आरशाचे तुकडे तुकडे झाले. आता बुद्धिभेद राहिलेला नाही. आता आरसा हातातला गळून पडल्याच्या नंतर आरसा होता तोपर्यंत दोन दिसत होते, आरशातला एक माणूस आणि आरशामध्ये पाहणारा एक माणूस, बिंब आणि प्रतिबिंब असे दोन दिसत होते. पण ज्याच्या हातून तो आरसा गळून पडलेला आहे आता त्याच्यासाठी दोन राहिले का एकच झालं? आता ते प्रतिबिंब कुठे गेलं? प्रतिबिंब त्या आरशाबरोबर नष्ट झालं. आता प्रतिबिंब नष्ट झाल्याच्या नंतर बिंब कोण आणि प्रतिबिंब कोण? जोपर्यंत आरशात प्रतिबिंब आहे तोपर्यंतच या मुखाला बिंब असं म्हणता येतं. आणि एकदा ते प्रतिबिंब नष्ट झालं रे झालं की या मुखाला बिंबही म्हणता येत. मग मुख आहे का बिंब आहे? मुख आहे, पण बिंब हे म्हणणेपणा त्याला नाही. बिंब हे म्हणणेपणा केव्हा येतो? ज्यावेळेस प्रतिबिंब समोर असतं. आरशामुळे उपाधी. आरसा हा उपाधी आहे त्याचा. आरसा हा भेद बुद्धी आहे. आणि ही भेद बुद्धी जीव आणि परमात्म्याच्या मधली ज्याच्या हातून गळून पडलेली आहे, नष्ट झालेली आहे, त्याला आता परमात्मा आणि जीव असे दोन वेगळे वेगळे राहिले नाही. जीवशिव दोन्ही रूप झाले, मुळीचे संचले जैसे तैसे. जीव आणि शिव आता दोन वेगळे वेगळे राहिलेले. जीव आणि शिव दोन्ही एक रूपतेला प्राप्त झाले. जसे मुळामध्ये होते तसे आता झाले. मुळामध्ये म्हणजे जगत निर्माण होण्याच्या अगोदर जसे होते तसे आता झाले.
पुन्हा एकरूपतेला प्राप्त. तर अशा प्रकारची ही एकरूपता, अभिन्नता, अनन्यता यालाच म्हणायचे भक्ती. याचंच नाव काय आहे? भक्ती. विभक्त आणि भक्त. विभक्त या शब्दाचा अर्थ काय? वेगळा असणे. आता वेगळा असणे, विभक्त या शब्दाचा अर्थ जर वेगळा असणे असा केला आपण, तर त्यातलं वी काढून टाकल्याच्या नंतर काय राहते? भक्त राहते. मग आता वेगळेपणा राहिला नाही, आता दोन्ही काय झाले? एकच झाले. म्हणजे आता ते भक्त झाले असं म्हणायला हरकत नाही. आता त्यांच्याकडून जे घडते त्याचं नाव काय आहे? भक्तीच आहे. तर अशा अभिन्न स्वरूपाच्या भक्तीला ते दोन प्राप्त. आता जरी दिसायला ते दोन असले तरी पण ते दोन असत नाही. पती पत्नी दिसायला जरी दोन असले तरी ते दोन असतात काय? नाही. जो पतीचा विचार तेच पत्नीचा विचार. जे पतीचं मनोगत तेच पत्नीचं मनोगत. आणि जर समजा पतीचं मनोगत वेगळं आहे, पत्नीचं मनोगत वेगळं आहे, तर मग त्याला पती पत्नी म्हणता येतील का? नाही. जर पत्नी म्हणत असेल त्याला हरिपाठाचं चिंतन ऐकायला जाऊ, आणि पती म्हणत असेल नाही नाही आज म्हणजे सिरियल फार चांगलं लागले ते बघत बसतो, असं दोन मतं जर एका घरामध्ये दोघांचे झाले तर त्याला पती पत्नी म्हणता येणार? तर दोन्हीचा विचार एक. देव भक्त दोन्ही एक. बाबा नेहमी सांगायचे पती पत्नीचा विचार एक कसा असतो. त्याच्याबद्दलचं उदाहरण सांगायचे. एका पाहुण्यानं त्या बाईला विचारलं, बाई तुम्हाला लेकरं किती? तिनं सांगितले 2. एक मुलगा एक मुलगी. पुन्हा थोड्या वेळानं तिचा नवरा आला, त्या नवऱ्यालाही विचारलं तुम्हाला लेकरं किती? त्या नवऱ्याने सांगितले 2. एक मुलगा एक मुलगी. आता दोघांचे मिळून किती? किती? दोघांचे मिळून तिचे 2 आणि त्याचे 2 किती झाले? 4 झाले. वा काय हुशार विद्यार्थी आमच्या हरसाचे. शाळेमध्ये होता 2 आणि 2 4. पण इथं 2 आणि 2 4 होत नसतात. इथं 2 आणि 2 किती होतात? 2च होतात. पत्नीनं 2 सांगितले, पतीनं 2 सांगितले म्हणजे 4 होत नसतात. अशाच प्रकारे जसं ते दोघं 2 वेगळे वेगळे जरी दिसत असले तरी पण ते 2 वेगळे वेगळे असत नाही. 2 होठं वेगळे वेगळे असतात, पण त्या दोन्ही ओठांच्या द्वारा येणारा शब्द मात्र एकच असतो. डोळे 2 असतात वेगळे वेगळे, पण त्या दोन्ही डोळ्यानं दृश्य दिसणारं ते मात्र एकच असतं. माणसाला पाये 2 असतात, पण पायानं चालायचा रस्ता मात्र चालणं हे एकच असतं. आहे की नाही? 2 पाय वेगळे वेगळे झाले म्हणजे चालणंही वेगळं वेगळं राहते का? दोन्हीचं राहत नाही. त्याप्रमाणे जीव आणि शिव, जीव आणि परमात्मा हे दोन्ही एकरूपतेला प्राप्त होणं म्हणजे खऱ्या अर्थाने भक्तीची प्राप्ती. आणि अशाच प्रकारची व्याख्या शंकराचार्य विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये सांगतात. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. शंकराचार्य सांगतात मोक्ष कारण सामग्र्याम, तिथेही मोक्ष शब्द वापरलेला आहे. मोक्षाला प्राप्त करून देणारी जी कारण सामग्री आहे त्या सर्व कारण सामग्रीमध्ये भक्तिरेव गरीयसी, भक्ती हीच सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं साधन आहे. बोलले मग महाराज भक्ती म्हणजे काय सांगा? तर स्वस्वरूपानुसंधानम, स्वतःच्या स्वरूपाचं अनुसंधान करणे.
अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचा निश्चय करणे, त्याचंच नाव आहे भक्ती. स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. तर अशा प्रकारची जी ऐक्यरूपी भक्ती आहे, एकात्म स्वरूपाची जी भक्ती आहे, त्या भक्तीच्या द्वारा मोक्ष प्राप्त होतो हे म्हणणं काही चुकीचं नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणतात की भावाशिवाय भक्ती घडत नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती प्राप्त होते. आता इथं भाव आपण काल वेगळे वेगळे सांगितले. आज अजून एका प्रकारचा भाव आपल्याला सांगावा लागेल. श्रीगुरूच्या ठिकाणी असलेली नितांत भक्ती, नितांत श्रद्धा, नितांत विश्वास, याचं नाव आहे भाव. त्यालाही भाव असो. श्रीगुरू असो या देव असो, देव असो या संत असो, या दोन्हीच्या वाक्याच्या ठिकाणी असलेला जो नितांत विश्वास आहे की माझ्या भगवंताने जे सांगितलेलं आहे ते अगदी सत्य आहे, आमच्या संतांनी जे सांगितलेलं आहे ते अगदी सत्य आहे, माझ्या श्रीगुरूने जे सांगितलेलं आहे ते अगदी सत्य आहे, ते अन्यथा होणार नाही, अशा प्रकारचा जो नितांत विश्वास आहे आपल्या गुरुवाक्यावर, संत वाक्यावर आणि भगवत वाक्यावर, याच विश्वासाचं नाव काय आहे? भाव आहे. आणि अशा प्रकारचा भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये असतो त्याला एकात्म स्वरूपाची भक्ती प्राप्त होते. मी वासुदेव तत्वता या अवस्थेपर्यंत तो जाऊन पोहोचू शकतो. आणि मी वासुदेव अशी अशा प्रकारची भक्ती प्राप्त झाल्याच्या नंतर, भगवंताशी एकरूपता त्याची प्राप्त झाल्याच्या नंतर, त्याला अनुभव तशा प्रकारचा आल्याच्या नंतर मोक्ष अजून काही वेगळा असते. याचंच नाव मोक्ष आहे. देवाचा अनुभव प्राप्त होणे, देवाची प्राप्ती होणे, खरं तर प्राप्तच असलेला देव प्राप्त आहे असं कळणे, त्याचंच नाव मोक्ष आहे. आणि अशा प्रकारचा मोक्ष या भक्तीच्या द्वारा प्राप्त होऊ शकतो. अशा प्रकारे कालच्या आपल्या शंकेचं उत्तर आपल्याला देता येईल आपल्या अल्पबुद्धीप्रमाणे. त्यानंतर पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, बऱ्याचशा लोकांना देव प्राप्त करून घेण्याची घाई झालेली असते. केव्हा एकदा प्रपंचाची निवृत्ती होईल आणि केव्हा एकदा मला तो देव प्राप्त होईल, तो देव कळेल, अशा प्रकारची घाई झालेली असते. कारण ज्या माणसाला या नरदेहाचं महत्त्व कळालेलं आहे, ज्या माणसाला आपलं आयुष्य दररोज क्षीण होत चाललेलं आहे, लक्षात आलंय कधी मृत्यू प्राप्त होईल त्याचा नक्की भरवसा नाही. उद्या का परवा का तेरवा, त्या मरणाचं काही नक्की आहे का? काहीच नक्की नाही. बरं, कोण्या वयामध्ये मरण प्राप्त होईल ते तरी नक्की आहे काय? नाही, ते सुद्धा नक्की नाही. पूर्वीच्या काळामध्ये खूप मोठे मोठे आयुष्य होते माणसं. अपघाती मरण फार कमी होतं. हृदयविकार नावाची बिमारी आपल्याला ऐकायला सुद्धा मिळत नाही. माझ्या लहानपणी साखरे बिमारी नावाची बिमारी, शुगर, लोक सांगत होते लह्यामध्ये कोण्या सावकाराला साखरे बिमारी झाली म्हणून. आपल्या खेड्यापाड्यानंतर त्याचं नाव सुद्धा नव्हतं. शहरामध्ये एखाद्या कोण्यातरी सावकाराला, एखाद्या कोण्यातरी मोठ्या श्रीमंत माणसाला ही साखरे बिमारी व्हायची. आणि मग साखरे बिमारी ही श्रीमंताची बिमारी असं एक गणित ठरलं होतं. आपल्यासारख्या गरीबाला काय साखरे बिमारी होणार आहे, साखरच कधी खायला मिळणार. तर अशा प्रकारे ही साखरे बिमारी, आज जर आपण पाहिलं त्या साखरे बिमारीचं प्रमाण, त्या हृदयविकाराचं, हार्ट अटॅकचं प्रमाण, तर घरोघर एखादा पेशंट आहे या बिमारीला. आपल्या इथं प्रवचनात बसलेल्यापैकी 4-2 माणसं असतील शुगरवाले. कोणाकोणाला आहे शुगर, बीपी, ब्लड प्रेशर, बीपीचं प्रमाण, ब्लड प्रेशरचं प्रमाण आहे. आमचे अण्णा, त्यांना शुगरचं प्रमाण आहे. हो.
अजूनही आपण तपासलं नाही म्हणून नाही वाटाले. उद्या जाऊन तपासून या. तर थोडक्यात मला काय सांगायचंय की अशा प्रकारे अपघाती मरणाचे प्रमाण वाढायला लागले. 100 वर्ष माणसं जगत होते पूर्वीच्या काळामध्ये, सहज जगत होते, टणटणीत जगत होते. आता 100 वर्ष जगणारा माणूस क्वचित बघायला मिळाला. 60-70 वर्ष माणूस जरी जिवंत राहिला तरी भाग्यवान म्हणायचा हा काळ आहे. सरासरी वयमान या काळामध्ये 30-35 वर्ष एवढंच आहे ॲव्हरेज. आता 100 वर्ष कुठं राहिले आणि 35 वर्ष जास्तीत जास्त. आता क्वचित लोक 35च्या पुढे जातात, नाहीतर अलीकडे बरेचसे लोक मरतात. तर थोडक्यात मला काय सांगायचंय, अशा प्रकारे मरण आपल्या पाठीमागे हात धुवून लागलेलं आहे. माणसाच्या बुद्धीचे अनंत तरंग आहेत. कधी कोणती बुद्धी निर्माण होईल ते नक्की सांगता येईना. एकदा मिळालेला हा नरदेह पुन्हा पुन्हा रोज मिळलच, त्याची शाश्वती नाही. आता मागुता येईल फेरा, येतो नघडे या नगरा, तुकया बंधू म्हणे भावधरा, ओळखी नाही तरी झाला घोरा. पुन्हा मनुष्य मागुता हाची जन्म पावसी, हो गेले सुख दुःख जाणसी, हे तो न घडे रे सायासी, कार्यानंदोसी जाणून या. तर अशा प्रकारे पुन्हा हाच जन्म मिळेल, पुन्हा असेच हे सगळे भोगलेले सुख दुःख पुन्हा भोगायला मिळतील. नक्की आहे का इथं? रोज रोज इथं काहीच घडत नाही. एकदा घडलेली गोष्ट पुन्हा घडतच नाही. एकदा घडलेली गोष्ट रोज नवं असतं इथं. क्षणभंगूर नाही भरोसा, क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार ओर आहे ओळसागा, हुशार वाजरा. पुढे फार मोठा वळसा आहे. वळसा म्हणजे चक्कर, वळण, फेरा, वळण, वळण. तर अशा प्रकारचा हा वळसा फार मोठा आहे. काय वळसा आहे? हा नरदेह संपला की पुढचा जन्म जर समजा पश्वाधिकाच्या योनीमध्ये जर मिळाला, तर मग पश्वाधिकाच्या योनीमधून पुन्हा माणसाच्या जन्माची प्राप्ती होणं फार अवघड असतं. मागुता हा नाही मनुष्य तो, मागुता हा नाही मनुष्य तो. बुद्धीचा पालट धरारे काय, बुद्धीचा पालट धरारे काय, बुद्धीचा पालट धरारे काही, मागुता हा नाही मनुष्य ते. आणि म्हणून या गोष्टी ज्या माणसाला कळतात, ज्याच्या लक्षात ह्या सगळ्या गोष्टी आल्या, मी आतापर्यंत जे सांगितले ते, रोज आपण मेलेल्या माणसाला स्मशानामध्ये नेऊन दहन करत असतो. आणि रोज हे दहन केल्याच्या नंतर आपल्यालाही आपल्या मरणाची आठवण येत असते. एक दिवस आपल्यालाही अशाच प्रकारे सगळे लोक मिळून काय करतील? दहन करतील. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, कमणी तई यमाज्ञा. मग त्या ठिकाणी काही चालत नाही. त्या यमाच्या तावडीतून सोडवण्याकरता कोणीच धावून येणार नाही. पत्नी येणार नाही, पती येणार नाही, हे की नाही. त्याला सारलं करावं लागतं. हे काय येते कोणी मदतीला? आज पोरा बाळासाठी इतकं बेजार होणं चालू आहे, नाता पंताईसाठी इतकं बेजार होणं चालू आहे. रंगनाथ गुरुजी परभणीकर शिवी द्यायचे म्हणून भोसडीचे येतील का त्या टायमाला? हे सगळे राहती निराळी रांडा पोरे सकळ, ज्याच्यासाठी सगळं आयुष्य खर्च करणं चालू आहे, ते त्यावेळी आपल्यापासून दूरच राहतात. का म्हणे
तुला सोडविना कोणी एका छत्रपाणी ऐकू ना. तुका तुका म्हणे म्हणे तुला सोडविना कोणी हा एका एका छत्रपाणी एका चक्रपाणी हे ज्यावेळेस माणसाच्या लक्षात येते ह्या सगळ्या गोष्टी, त्यावेळेस त्या माणसाला असं वाटतंय की आपल्याला तातडीनं मिळालं पाहिजे, या जन्मातच मिळालं पाहिजे. आम्हाला जो परमार्थ घडायचा आहे तो परमार्थ या जन्मात आमचा पूर्ण झाला पाहिजे, भगवंताची प्राप्ती आम्हाला झाली पाहिजे, अशी घाई आपल्याला या साधकाला होऊ शकते. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशी घाई करून चालणार नाही. पुढच्या चरणामध्ये काय पुढचं चरण? भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळी विन शक्ती, बोलू नये कैसेनी दैवत प्रसन्न करी. दैवत त्वरित कैसेनी प्रसन्न, भगवंताची प्रसन्नता त्वरित आम्हाला कशी होईल? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात उगार आहे निवांत शिनसी वाया. घाईघाईने मिळविण्यासाठी मग माणसं काहीतरी चुका करून बसतात. याच्याकडे जाय, त्याला सोडून दे, दुसऱ्याकडे जाय, त्याला सोडून दे, तिसऱ्याकडे जाय, पुन्हा त्याला सोडून दे, चौथ्याकडे जाय. असं घाई करून आपल्या शेतकऱ्यामध्ये मन आहे, लवकर लवकर ढोळं वळल्यानं दिवस मावळत नाही. दिवस मावळायच्या टायमाला मावळतो. नाही म्हणला हे चार घोरे हिंडविले की दिवस मावळतच असते. म्हणला आज थोडंसं लवकर हे चारी घोरे हिंडवी, चारी घोरे लवकर तू हिंडवीशील, पण दिवस मावळायच्या टायमालाच घाई करून चालत नाही. आणि घाई करणाऱ्याला काय होतंय ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे, फुकेली या पुढे अन्न काय ते जैसे का उन्न भाणे वापरा हल्या अशी मूवी आहे, लक्षात येईल. बुद्धी न घेता लंघन भाणे वापरा हल्या. म्हणजे आपल्या समोर वाढलेलं अन्न आहे, भुकेलेला माणूस आहे, भूक कडकड लागलेली आहे आणि गरम 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 अशा प्रकारची ते खिचडी समोर वाढली किंवा अजून काही शेंगुळे म्हणा, भरडा म्हणा, आता भरडा राहिला नाही, किंवा ते डाळीतले फळं बिळं, ते थंड व्हायला लई टाईम लागते. हां, ते थंड व्हायला जरा वेळ लागते. ते वाढून ठेवले समोर, भूक लागलेली आहे, पण थंड ओजोस्तोर दम निघायला तयार नाही. मला एवढं असं कुठं गरम राहते का, मला हे थंड कवा व्हावं, मला कवा मी जेवण करावं. मला घाई झाली त्याला जेवण करण्याची, आणि त्या घाईमध्ये त्यानं काय केलं, राग त्या ताटालाच लाथ मारली. आता ताटाला लाथ मारल्यावर कधी खायला मिळेल? ताटालाच लाथ मारल्यावर कसं खायला मिळेल? म्हणून ताटाला लाथ मारू नका, थोडासा धीर धरा, थोडंसं आरामानं घ्या, थंड होऊ द्या. ते तुमच्यासाठीच बनवलेलं आहे, तुमचा हक्क त्याच्यावर आहे, ते तुम्हाला मिळणारच आहे. पण माणसाला घाई झालेली असते, आणि घाईमुळे काही गोष्टीमध्ये बिघाड होऊन जातो. आंबे पिकू घातले, ते पिकण्याच्या आधीच घाई झाली आंबे खाण्याची. थोडे नरम झाले होते, ते तसेच काढले, हाताना असे चोळायला तयार नव्हते ते, तर त्याला ठोकून त्याला नरम केलं, त्याचा रस बनविला. आता त्या रसामध्ये गोडी लागल का? थोडंसं थांबा, जसे इतके दिवस थांबले तसे अजून 2 दिवस थांबा. ते आंबे आपोआप पिकल्या जातील, आपोआप नरम होतील, आणि त्या नरम आंब्याची गोडी अजून तुम्हाला विशेष खायला मिळेल. तर अशा प्रकारे धीर तो कारण साह्य होतो ना. तुका म्हणे घडी घडीने साधावी, त्रिगुणाची गोवी. तुका म्हणे येथे
काय नाही चालत तातडी, तुका म्हणे असे न चले तातडी, अनुभवे पुरी येईल कडो. तातड करून चालत नाही, घाई करून चालत नाही. गंमत अशी असते, रेल्वे पकडण्याकरता म्हणून घरून निघायला घाई करा, लवकर निघा. तिथं रेल्वेच्या वेळेच्या आधी अर्धा तास पोहोचा. रेल्वे आल्याबरोबर त्या रेल्वेमध्ये सीट धरून बसा. मग आता रेल्वे निघायला जर समजा 5-10 मिनिट उशीर होत असेल तर रेल्वेतल्या रेल्वेत कळणं बरोबर आहे का? आता रेल्वे सापडली, तुमची सीट तुम्हाला मिळाली, सामान व्यवस्थित जाग्यावर आलं, खिशामध्ये तिकीट आहे ते तपासून बघितलं, आधार कार्ड आहे की नाही ते तपासून बघितलं, सगळं व्यवस्थित आहे, पाठवायला आलेले माणसं परतही निघून गेले घरला. आता काही टेन्शन राहिले, आता निवांत बसून राहा. 5-10 मिनिटामध्ये गाडी सुटलच. आणि गाडी सुटल्याच्या नंतर तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी निश्चित पोचविल्याशिवाय राहणार. त्याप्रमाणे परमार्थाला लागायची घाई करावं माणसाने का परमार्थाला लागल्यावर घाई करावं? परमार्थाला लागायची घाई करा. तुम्हाला जर वाटत असेल पुढच्या वर्षी आपण माळ घालू, तर नाही, तुम्ही या वर्षी घाला. पुढच्या वर्षी घाला वाटायला का मनातून, तर आत्ता घाला. नाही नाही म्हणले महाराज, एवढी एकादश जाऊ द्या, पुढच्या एकादशी. नाही नाही नाही, पुढची एकादश वाट बघूच नका, याच एकादशीला घाला. नाही नाही म्हणला, सकाळी नको म्हणला, तर संध्याकाळी रात्री कीर्तनाला आल्यावर. तसं नकोच. कबीर महाराज म्हणतात, चांगलं काम आहे ना, शुभस्य शीघ्रम, कल करे सो आज कर, और आज करे सो अब, कल में प्रलय होएगा, कबूरी करेगा कब? कबीर म्हणतात, एका क्षणात प्रलय होऊन जाईल. फार कसं काय करणं होईल तुला? आणि म्हणून तातड करा सुरू करण्याची, त्या कार्याला सुरू करण्याची तातड करा. पण एकदा कार्य सुरू झालं रे झालं, एकदा आपण परमार्थाला लागलो की व्यवस्थित रीतीने परमार्थ करा, निवांत करा, धीर धरून करा. आई घाई नाही. आपण योग्य गाडीमध्ये बसलेली आहोत, योग्य सीटवर बसलेली आहोत. ही घाई करायची गरज नाही. आपल्याला ही गाडी भगवंतापर्यंत नेऊन सोडणारी. म्हणून परमार्थाला लागायची घाई करायला सांगितलेलं आहे संतांनी. करा करा लाग पाठ, घरा पंढरीची वाट, जव नाही जपेट, जव नाही जपेट, हात पडिला काळाचा. किंवा करावी तातडी परमार्थ, करावी तातडी परमार्थ. परमार्थ सुरू करण्याची तातड करा. पण एकदा सुरू केल्याच्या नंतर आता तातड करायची गरज नाही, निवांत आरामानं चालू. म्हणजे या जन्मामध्ये नाही पूर्ण झालं तर काळजीच करू नका. तुम्ही योग्य गाडीत बसलेला आहात. आजची रात्र जरी गेली समजा तरी पण उद्या मुक्कामाला तुम्हाला नेऊन पोचविणारच आहे. तसं आजचा हा जन्म, हा चालू असलेला जन्म जरी परमार्थ करता करता संपला आणि या जन्मामध्ये जर काही त्याला परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचता आलं नाही, मध्यंतरीच त्याचा सूर्यरूपी आयुष्यरूपी भानू असता लागेल. तर मग पुढचा जन्म त्याला शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो विजायते अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. भगवान गीतेमध्ये सांगतात शुचीनाम श्रीमताम गेहे. शुची म्हणजे शुद्ध पवित्र आचरण करणारा घराणा. शुचीनाम श्रीमताम गेहे, श्रीमंत असलेला घराणा. योग भ्रष्टो विजायते, अशा प्रकारे अर्धवट परमार्थ राहिलेला अशा चांगल्या घराण्यामध्ये त्याला पुन्हा जन्म प्राप्त होतो. आणि त्या घराण्यामध्ये आल्याच्या नंतर उरलेला राहिलेला परमार्थ त्याचा पूर्ण होत असतो. ठीक आहे, त्याही जन्मामध्ये नाही झाला
तरी ज्ञानेश्वर महाराज सांगतात जन्मशतांचा वाहतपणा बहुनाम जन्मना म्हणते. परमार्थ करता करता खूप जन्म जरी गेलेले असले तरी पण त्याला पुन्हा पुन्हा माणसाचा जन्म मिळत राहतो. पुन्हा पुन्हा परमार्थासाठी चांगले साधनं प्राप्त होत जातात. वरचीवर त्याची परमार्थामध्ये जन्मोजन्मी प्रगती होत जाते आणि मग एक दिवस त्याला परमात्मा साक्षात्कारापर्यंत जाऊन पोचता येते. अशी ही साधना आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की घाई नका करू. काय ते चरण कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगाराही निवांत शिनसी वाय. निवांत राहा. तुका असा शीण प्राप्त करून घेऊ नको. याच्याकडे जा त्याच्याकडे जा. हे नाव घेतल्यानं लवकर मिळते काय, ते नाव घेतल्यानं लवकर मिळते काय, अंबाबाईची पूजा केल्यानं लवकर मिळते काय, कवड्याची माळ घातल्यानं मिळते काय, सुताची माळ घातल्यानं हा असं घाई करूच नको. बेजार होऊच नको जास्त. एक तत्व नाम गुणवती म्हणा हरिसी करुणा. एकाच ठिकाणी जर आपण विहीर खोदत राहिलो तर पाणी लागल का? या शेतामध्ये 10 हात, त्या शेतात 10 हात, त्या शेतात 10 हात, अशी विहीर खोदलं तर पाणी लागेल. त्या पाणी सांगणाऱ्यानं सांगितलं होतं तुमच्या शेतामध्ये 60 हात विहीर खोदा, तुम्हाला नक्की पाणी लागेल. यानं 60 हात विहीर खोदली पण थेंब पाण्याचा लागला नाही. मग हा त्या सांगणाऱ्याकडे गेला, बाबा कसं झालं, 60 हात खोदली म्हणलं पण पाणी लागलंच नाही. म्हणजे असं कसं काय होऊ शकतं? चला बरं मला दाखवा तुमची विहीर. तो विहीर बघायला त्यानं सांगितलं या ढेल्यामध्ये 10 हात आहे म्हणला, तिकडच्या ढेल्यामध्ये 10 हात, पलीकडच्या ढेल्यात 10 हात. त्या पाणी सांगणाऱ्यानं सांगितलं हे तुम्हाला उकंडे बरे झाले. शेतातला कचरा जमा करीत जा आणि या खड्ड्यामध्ये टाकत जा. चांगल्या प्रकारचा खत तुम्हाला तयार होते. पाणी काही लागणार? इकडं तिकडं खड्डे केल्यानं कसं काय लागेल बरं? एका ठिकाणी 60 हात खोदा तर निश्चित पाणी लागलं. तसं एक तत्वज्ञान कुठेही एकाच ठिकाणी रोज एक अभंग जर आपण म्हणत राहिलो सारखं रोज तर पाठ व्हायला काय उशीर आहे? म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की उगा असं व्यर्थ भटकू नका आणि परिश्रम करून घेऊ नका. आपला वेळ वायाला आयुष्याचा घालू नका. जे एक साधन तुम्ही भगवंताच्या नामस्मरणाचं हाती धरलंय ते तुम्ही शेवटपर्यंत टिकून ठेवा, कायमस्वरूपी करा. निश्चित तुम्हाला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. सायासानं तेच करा, त्याच्यामध्येच सायास करा, एकाच गोष्टीमध्ये सायास करा. तुका म्हणे उभी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, चित्ती असू द्या. तर अशा प्रकारचं ते एकाच साधनाबद्दल प्रयत्न करा असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगारा हे निवांत शिनसी वाया. पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगतात बाबा रे, मोठ्या सायासाने तू प्रपंच करतोस. सायासे करीसी प्रपंच दिननेसी हरिसे न भजसे गुण्या गुणे. मोठ्या सायासाने तुम्ही प्रपंच करता. मग तशा प्रकारचं सायासाने भगवंताची भक्ती का करत नाही? जो अट्टास संसाराबद्दल आपला आहे तोच अट्टास परमार्थाबद्दल असा की नाही? फक्त प्रल्हादाने भगवंताला विनंती केली होती, हे भगवान तुम्ही मला जर काही देणार असाल तर हे द्या. या प्रीती रविवेकानाम विशेषवरूपायिनी सात त्वामनुसरतः सामे हृदयान मापसर्ग. त्वाम अनुसरतः सामे हृदयान मापसर्ग. भक्त प्रल्हाद म्हणतो आहे भगवंताला की हे भगवान तुम्ही जर मला काही द्यायला तयार असाल तर जे प्रेम या संसारिक लोकांचं, विषयासक्त लोकांचं विषयावर असतंय, जितका जीव हे संसाराला लावतात तितकं माझं प्रेम तुमच्यावर असतं.
या प्रीतीही अविवेकानां विषयेषु अनुपायिनी. विषयेषु म्हणजे विषयावर, अविवेकानां म्हणजे अविवेकी लोकांची. या प्रीतीही जी प्रीती, जे प्रेम विषयावर अविवेकी लोकांचं जेवढं राहत आहे, त्वाम अनुसरतस सामे, तीच प्रीती तेच प्रेम तुझी भक्ती करत असताना, तुझं अनुसरण करत असताना माझ्या हृदयामध्ये राहावी. ती माझ्या हृदयातून कधीच कमी होऊ नये. हृदयान माप सरकत अशी मागणी प्रल्हादाने केलेली आहे. पण आपलं तसं नसतं. सवडीचा परमार्थ आणि आवडीचा प्रपंच. आपलं कसं असते, पंढरपूरहून घरला निघताना जसं तातडीनं घरला निघतो आपण, तसं घरून तातडीनं पंढरपूरला निघतो काय? नाही म्हणजे आज षष्ठी आहे, उद्या निघालं तरी जमतं. पुन्हा म्हणतात आज सप्तमी आहे, अष्टमी नवमीला गेलं तरी चालतंय, जरा अडचणच आहे म्हणजे घरी. नवमीच्या दिवशी पुन्हा विचारलं जातं, कसं झालं आज? नाही म्हणजे आता दशमीला जावं म्हणतात, म्हणजे सकाळी निघालं तरी जाणं होते, 4-5 घंट्यात पंढरपूर. दशमीच्या दिवशी सुद्धा लवकर निघायची तयारी. काही काही ते एकादशीच्या दिवशी निघतात, एकादशीला पोचतात तिथं, आणि चंद्रभागेचं स्नान, कुंडलिकरायाचं दर्शन, नगर प्रदक्षिणा, कळसाचं दर्शन, लगेच एसटी पकडतात, गाडी पकडतात आणि द्वादशी सोडायला घरी. मग घरी सालभर जरी घरी राहिलो तरी त्या घराचा कंटाळा. पण पंढरपुरामध्ये 2 दिवस 3 दिवस राहायचं म्हणलं तर नाही बुवा, आता पुरे झालं, म्हणजे 4 दिवस झाले, कंटाळा आला, आता चला का. तर घरावर जशा प्रकारची प्रीती तुमची आमची आहे, अशाच प्रकारची प्रीती परमार्थाबद्दलची असते. थोडस प्रवचनाला जर जास्त वेळ झाला, उशीर झाला, सुरुवात व्हायला उशीर झाला किंवा संपायला उशीर झाला, तर त्या महाराजाच्या नावानं बोट मोडल्याशिवाय आपण राहत नाही. इतका उशीर राहते काय, त्याचा होतच झाली काय, वेळेवर सुरू करा, वेळेवर संपवा. उशीर करून असं काय राहते ते बरोबर नाही. असं उद्या येणा गेल्यावर मग कळलं ऐकायला. अशा प्रकारे आपण त्या महाराजांचे घराणे करतो. पण जर समजा आपल्या शेतामध्ये 3 फेज लाईट रात्री 2 वाजता यायचे आहे असं जर आपल्याला माहिती झालं, आणि जर हळद भिजवायची असेल तर रात्री 2 वाजता जाऊन हळद भिजवता की नाही आपण? डोक्याला बॅटरी लावून. काय म्हणत कसं करूचं असं झालं, असं एवढं मोहित सापडला, गोष्टी कळतात ऐकल्यावर, तर असं का होतं असं? आता ते प्रल्हादाचा श्लोक सांगितला की तसं का होत नाही आपल्या? तसं का होत नाही त्याचं कारण अनेक जन्मामध्ये हेच सायासानं करीत आहोत आपण, आणि त्याचे संस्कार एवढे पक्के बसलेत मनावर की कितीही आपण हे ऐकत आलो तरी पुन्हा संसारच खरा आहे असं वाटतं. आता इथून उठल्यावर काय हे खरं आहे असं वाटायलंय काय आपल्याला? हे इथून उठल्याबरोबर तेच खरं आहे असं वाटतं. इथं सांगताना हे खरं आहे असं वाटायलंय, ऐकताना हे खरं आहे असं वाटायलंय, आणि इथून उठल्याबरोबर घरला जाता जाता आबाळाकडे बघणं चालूच आहे. गाठ दिसाले का, कुठं पाणी पडायचा वाद दिसालाय का, म्हणजे सोयाबीन सगळे सुकाले जातात, वाहन तर पालखे पडले सोयाबीनचे. म्हणजे जीव कुठं आहे? जीव तिकडंच आहे. म्हणजे आपल्या हातातच गोष्ट नाही, त्याच्याबद्दल एवढी चिंता का म्हणाला? त्याच्या हातात गोष्ट आहे त्याची काळजी करा. तणकट काढायचं आपल्या हातात आहे, कोळपा हाणायचं आपल्या हातात आहे, खत घालायचं आपल्या हातात, ते करून घ्या. आता ती आपल्या हातातलीच गोष्ट नाही, त्याची काय चिंता करा?
आपल्या हातातल्या गोष्टीची चिंता असा, आपल्या हातातल्या गोष्टीची चिंता सोडून देतो आपण. ते देवाच्या हातची गोष्ट आहे, सगळ्याच्या प्रारब्धातल्या हातची गोष्ट आहे ती. त्याच्याबद्दल आपण चिंता करायची गरज नाही. या सगळ्या जगाचा पोसणारा तो भगवान परमात्मा, त्याला सगळ्याची चिंता आहे. कोणाला कसं पोसायचंय, कोणाला किती, कोण्या सोयाबीनच्या झाडाला किती शेंगा लागायच्या, हे सगळं त्याला माहिती. का ताण घ्यायचा त्याचा? तरी पण आम्ही रात्री 2 वाजता जाऊन, मग तिथं आम्हाला उशीर होईना, तिथं अर्ध्या रात्री ही टाईम राहते का दारं धरायची, असं आम्ही घरानं करत नाही. जर कीर्तनाला उशीर जर झाला तर घराने चालवायचं. तर भक्त प्रल्हाद म्हणतो की हे संसारिक लोकांबद्दलचं जे प्रेम तसं संसारिक लोकांच्या अंतःकरणामध्ये आहे, तेवढं प्रेम भगवंता तुझ्याबद्दल आमच्या मनामध्ये असतं. तर अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा तीच गोष्ट या ठिकाणी सांगतात की सायासे करीसी प्रपंच दिननिसी हरिसी न भजसी गुण्या गुणे. असा काय गुन्हा झाला बाबा, त्या हरीची भक्ती तू करत नाहीस? कोणतं गुन्हा झालं तुला? त्या भगवंताने कोण्या गोष्टीत कमी ठेवलं तुला सांग? या नरदेहाची प्राप्ती तुला करून दिली, हा गुन्हा झाला काय त्याचा? हात पाय नाक कान डोळे सगळे इंद्रियाने सज्ज असलेलं चांगल्या प्रकारचं शरीर तुला दिलं, हा त्याचा गुन्हा झाला काय? साप माऊलीचं म्हणणं. हो, काय गुन्हा झाला त्या भगवंताचा सांग तरी. एकाच्या अंगणामध्ये म्हैस बांधलेली होती आणि त्या घरी एक मावशी राहत होती. दोघच त्या घरात, एक मावशी आणि एक म्हैस. ते ब्राह्मण अंगणामध्ये आला, त्यानं ते मावशीला हाक मारले आणि सांगितलं उद्याची एकादश आहे, सोमवारी अमावस्या आहे, वगैरे वगैरे अशा प्रकारे पूर्वी सांगत होते ते. उद्याची एकादश आहे, मावशी नाही ऐकली आणि म्हैशी नाही ऐकली. त्या ब्राह्मणाला भिक्षा वाढली. तो ब्राह्मण सांगणारा निघून गेला जोशी. दुसऱ्या दिवशी एकादशी आली. त्या दिवशी म्हशीनही एकादशी धरली नाही, मावशी नाही धरली नाही. काही दिवसाच्या नंतर म्हैसही मेली आणि मावशीही मेली. यमदरबारात गेल्याच्या नंतर त्या यमधर्माने म्हशीला विचारलं, बाई तू एकादश सांगायला ब्राह्मण घरी आला होता, तू एकादश का धरली नाही? त्यावेळेस म्हशीनं सांगितलं, महाराज मला ते कळण्यासारखे शब्द कळण्यासारखे कानं दिले नाहीत, मला बोलण्यासारखं तोंड दिलं नाही, एकादश धरण्यासारखी बुद्धी दिली नाही, एकादश का धरावं लागते त्याची मला अक्कल नाही, आणि काही शरीर मला एकादश धरण्यासारखं शरीरच दिलं नसल्यामुळे मी एकादश धरली नाही. बरं ठीक आहे, तुझी काही चूक नाही. मग त्या मावशीचा नंबर आला. मावशीला विचारलं, मावशी तू काय एकादश धरली नाही? आता तिनं म्हशीवणी सांगावं काय, मला कानं दिले नव्हते, मला तोंड दिलं नव्हतं, मला हात दिले नव्हते, मला डोळे दिले नव्हते, म्हणून मी एकादश धरली नाही, असं म्हणता येते का मावशीला? सगळं दिलं होतं, त्या भगवंताचा काय गुन्हा आहे याच्यावर? पण सगळं देऊनही जर तू एकादश धरत नाहीस तर काय म्हणावं तुला? असं यम जाब विचारेल की नाही? तर थोडक्यात सांगायचं म्हणजे अशा प्रकारे मोठ्या सायासाने आपण संसार करतो, अट्टासाने व्यवहार करतो. एक एक पैशाचा हिशोब आपण व्यवहारामध्ये संसारामध्ये ठेवतो. एक सेकंद इकडे इकडे कधी आपल्या कामामध्ये होऊ देत नाही. पण परमार्थाच्या बाबतीत एवढे उदासीन का? ज्ञानेश्वर महाराजांना चिंता वाटते की बाबा यांचं कसं व्हावं. सायासे करीसी प्रपंच दिननिसी हरिसी न भजसी पुण्या. मौली महाराज काय करावं मग? काय
करायचं, दुसरं काय करायचं. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. प्रपंच जे तुझ्या या दारामध्ये धरणं धरून बसलेलं आहे, त्या प्रपंचाचं धरणं तुटून जाईल. प्रपंच हा तुझ्या दारातला उठून जाईल. जन्म मरण समाप्त होईल. कशानं? तर ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे. हरी 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 अशा प्रकारे या हरिनामाचा तू सतत जप करत जा आणि त्या जप करण्याच्या योगाने प्रपंचाचं जे धरणं आहे तुझ्या दारामध्ये बसलेलं ते धरणं तुटून जाईल. प्रपंच समाप्त होईल. प्रपंचाचं घराणं पुन्हा तुझ्याकडे कधी येणार नाही. अशा प्रकारची मुक्त अवस्था. या शेवटच्या चरणामध्ये प्रपंच समाप्त होईल असं म्हणतात आणि पहिल्या चरणामध्ये मोक्ष प्राप्त होईल असं म्हणतात. ठीक नाही, देवाची प्राप्ती होईल असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ भगवंताची प्राप्ती होणे आणि संसार बंधाची निवृत्ती होणे अशा स्वरूपाचा जो मोक्ष आहे त्या मोक्षाची तुला प्राप्ती होईल. कशामुळे होईल? तर हरीच्या स्मरणामुळे होईल. अशा प्रकारचा हा उपदेश, अशा प्रकारची आज्ञा ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणतात. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तर अशा प्रकारे एकंदरीत आजच्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीचंच महत्त्व सांगितलेलं आहे, हरिनामाचं महत्त्व सांगितलेलं आहे. पाठीमागल्या अभंगामध्ये आपण पाहिलं देवाचं स्वरूप सांगितलं आपल्याला. त्रिगुणासार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. त्याच्यामध्ये देवाच्या स्वरूपाबद्दलची चिकित्सा करण्यात आली आणि तो देव कशाने प्राप्त होईल? तर भक्तीने प्राप्त होईल. मग त्या भक्तीच्या स्वरूपाची चिकित्सा या अभंगामध्ये करण्यात आलेली आहे. असा आपल्याला त्याचा क्रम लावता येते बरं का या अभंगाचा, की पाठीमागल्या अभंगापासून या अभंगाची निर्मिती कशी झाली. तर अशा प्रकारे पहिल्या अभंगामध्ये देवाच्या स्वरूपाची माहिती सांगितली आणि देवाचं स्वरूप सांगितल्याच्या नंतर त्या देवाच्या प्राप्तीसाठी असणारं जे साधन आहे ते साधन या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. हरिभक्तीची आम्हाला करा असं आज्ञा करतात ज्ञानेश्वर महाराज. अशा प्रकारे या अभंगाचं तात्पर्य आपणा सर्व भाविकांच्यापर्यंत पोहोचतो करून आजची सेवा आपण पूर्ण करू. कुंडली कवरदा हरिविठ्ठल.